ते दुःख आहे. जरी आम्हाला वाटत असेल की आमच्या संसारामध्ये सुख आहे, आमच्या संसारामध्ये आनंद आहे, तरी शिव परमात्मा म्हणतात की माया उच्चिष्ट जगत सर्वम, ज्या मायेच्या आधारावर मी या जगताची निर्मिती केली, इथं दुःखाच्या व्यतिरिक्त काहीच नाही, इथं सुख नाही, सुख नाहीच. सुखाचा भास इथं आहे, इथं सुख नाही, इथं दुःखच आहे. तरी देखील परमात्म्याच्या अनंत कृपेतून हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला, अनंत कृपेतून मिळाला. असं कोणतं पुण्यकर्म आम्ही केलं होतं की त्या परब्रह्म परमात्म्याने आम्हाला मनुष्य देहामध्ये टाकलं, मनुष्य देहामध्ये आमचा जन्म दिला. माहिती ज्या कुळामध्ये, ज्या धर्मामध्ये, ज्या जातीमध्ये, ज्या वंशामध्ये, ज्या गोत्रामध्ये आमचा जन्म झाला, परमात्म्याची अनंत कृपा आमच्यावर झाली आणि हा मनुष्याचा देह आम्हाला दिला. पंच ज्ञानेंद्रिय दिले, पंच कर्मेंद्रिय दिले, मन बुद्धी चित्त अहंकार, पाचवे अंतकरण आधार, त्यात दृढ होती इच्छा संस्कार चालते व्यवहार त्या योगे हा जन्म दिला. नीती प्रेरित आकर्षण असते. आमच्या घरामध्ये एखादा छोटासा मुलगा जन्माला येतो नीती प्रेरित, कारण त्या मुलालाच आमच्या घरामध्ये जन्माला यायचं होतं. आमच्या मुलाचा एखाद्या कन्येशी विवाह होतो, त्या मुलीसोबतच आमच्या मुलाचा विवाह होणं होता, कारण हे नियती प्रेरित आकर्षण आहे. परमात्मा जे आहे हे परमात्मा नियती प्रेरित आकर्षण निर्माण करतात आणि त्यातून आमच्या गृहस्थाश्रमामध्ये मुलाचा जन्म होतो, मुलीचा जन्म होतो, एक सुंदर कुटुंब आम्हाला मिळते, एक परमपवित्र एक कुटुंब आम्हाला मिळते. कशामुळे? तर नियती प्रेरित आकर्षणामुळे. इथं नियती आहे, एक नियती निर्धारित करते की कोणत्या मनुष्यासोबत आमची भेट झाली पाहिजे, कोणासोबत आमची मैत्री होणार आहे, हे नियती ठरवते. आणि शिव परमात्मा प्राचीन इतिहास शिव महापुराण कथेमध्ये सांगतात की काश्मीर देशीचा नृप पावन, नाम तयाचे भद्रसेन. शिव परमात्मा सांगतात की नियती प्रेरित आकर्षणाची कथा सांगतात, जी 11व्या अध्यायामध्ये शिवलामृत ग्रंथामध्ये आले, जो परम पवित्र रुद्राक्ष महिमा आहे. नियती प्रेरित आकर्षणाची कथा की काश्मीर देशीचा नृप पावन, नाम तयासे भद्रसेन. लांछन घेस न्याय करी साचार, थोर तोच अमात्य तो. एक परम पवित्र राजा काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. आणि या भद्रसेन नावाचे जे राजे होते त्यांचा एक प्रधान होता, श्री परमात्मा माता पार्वतीदासांनी. भद्रसेन नावाचा राजा आणि त्यांचा एक प्रधान होता. या भद्रसेन नावाच्या राजाला एक पत्नी होती आणि ती पत्नी मृदुभाषिणी सुंदर होती आणि प्रतिव्रता होती. सूत महाराज लिहितात की जीवनामध्ये नियती प्रेरित आकर्षण असते. सुंदर मृदुभाषिणी पती मिळणं नियतीने निर्धारित करते. कुलीन भगवंताची भक्त पत्नी प्राप्त होणं हे नियती निर्धारित करते, नियतीवर आधारित. आणि या भद्रसेन नावाचे जे राजा आहे त्यांची पत्नी सुंदर होती, पतिव्रता होती, दान धर्म करणारी होती. आणि ज्या प्रकारे भद्रसेन नावाचे राजे शिवभक्त होते त्याच पद्धतीनं पत्नी ही शिवभक्त होती. या जगतामध्ये सद्गुरूची प्राप्ती होते शिष्याच्या सुकृतातून.